व्लादिमीर पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये 1.5 तास चर्चा. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पुतीन यांच्याकडून निषेध. दोन्ही नेत्यांमध्ये इराण आणि युक्रेन युद्धावरती विस्तृत चर्चा. इराण युद्ध थांबवण्यासाठी पुतीन यांची मदतीची तयारी, तर ट्रम्प यांचा मात्र आधी युक्रेन युद्ध थांबवा असा पवित्रा. Well, we talked more about the war in Ukraine, but he would like to be of help. I said, before you help me, I want to end your war. So we had a good talk. I've known him a long time. I think he was ready to make a deal a while ago. I think some people made it difficult for him to make a deal, but we talked more about Ukraine. रशिया युक्रेन युद्ध 9 मे रोजी संपेल. पुतीन यांचं ट्रम्प यांना फोनवरून आश्वासन. 9 मे हा रशियाचा दुसऱ्या महायुद्धातील विजय दिन. त्यानिमित्तानं त्याच दिवशी युद्ध 4 वर्षांपासून सुरू असलेलं थांबणार आहे. अमेरिकेकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नौदल तैनातीत कपात. जगामधील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका USS जेराल्ड फोर्ड आखातामधून अमेरिकेत परतणार. 300 दिवस ही युद्धनौका तैनात होती, तर दुरुस्तीसाठी परतते USS जेराल्ड फोर्ड. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली होण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अगतिक झालेत. त्यांच्याच अगतिकतेतून सामुद्रधुनीचं ट्रम्प यांच्यात नामांतरण. ट्रम्पची सामुद्रधुनी म्हणून एक्सवरती पोस्ट टाकली आहे. आखाती युद्धामध्ये आता अमेरिका आणि युरोप यांच्यामधील तणाव वाढण्याची चिन्ह. स्पेन, फ्रान्स, जर्मनी, UK, इटली पाठोपाठच जर्मनीचे चान्सलर मर्ज यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती टीका. ट्रम्प यांची जर्मनीमधील अमेरिकी सैन्य कमी करण्याची धमकी. इराण युद्ध अमेरिकेला $25 दशलक्ष पडणार. संरक्षण मंत्रालयाच्या वित्तीय प्रमुखांनी युद्धाचा खर्च मांडला. भारतीय रुपयांमध्ये युद्धाचा खर्च 2,47,000 कोटी रुपये. संरक्षण मंत्री हेक्सेत यांच्याकडून काँग्रेसमध्ये युद्धाचं समर्थन. इराणकडे विकसित केलेलं युरेनियम ते इस्फहानच्या आण्विक केंद्रात लपवलेलं. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे महासंचालक राफेल ग्रॉसी यांचा अंदाज. हे युरेनियम कुठल्याही स्थितीमध्ये इराणमधून निघायला हवं असंही मत हे ग्रॉसी यांच्याकडून व्यक्त. कोहिनूर हिरा भारताला परत करा. न्यूयॉर्कचे महापौर जोहराम ममदानी यांची मागणी. इंग्लंडचे किंग चार्ल्स यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मिळाली तर त्यांच्याकडे मागणी करणार. ममदानी यांची माहिती. किंग चार्ल्स सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणी 4 आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप SITनं जप्त केलेत. दानिश शेख, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, तौसिफ अत्तार या दोघांवरती एकाच तरुणांचं धर्मांतर केल्याचा आरोप. मोबाईल आणि लॅपटॉपमधून काही पुरावे SITच्या हाती लागल्याची माहिती. बंधू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. महिला अत्याचाराच्या 8व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयात हजर केलं जाणार. SIT पोलीस कोठडीसाठी युक्तिवाद करणार. शिवसेना आध्यात्मिक सेनेकडून त्रिनेत्रम संत संवाद यात्रा काढली जाणार. शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या नेतृत्वामध्ये ही यात्रा काढली जाणार. आजी आणि माजी पर्यावरण मंत्र्यांची भेट. पंकजा मुंडे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये नदी प्रदूषणासंदर्भामध्ये चर्चा. राज्यातील नद्यांच्या प्रदूषणासंदर्भामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.